गुरु गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा आम्ही कुठे आलो आहे बघू शकता. बघा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि इथे आलो आहे. तर इथे आहे मंदिर बंद आहे. आतमध्ये गाभारा देवाचं बंद आहे विठ्ठल रुक्माईचं. तर त्या पुजारी येतील ते गाभारा उघडतील. तर बघा बाहेरचा परिसर किती छान आहे असं बघू शकता. इथं खूप मोठा लॉक आहे. गणपतीचं पण आहे, गणपती पण आहे, हनुमंताचं पण आहे बघा तिथं. दिसलं काय? हनुमंत बजरंगबलीचं पण आहे तिथं. गणपती बाप्पा पण आहे इथे. खूप असं छान वाटतंय ना आतमध्ये. तर आतमध्ये तुम्हाला दाखवते लांबून दरवाजा उघडल्यानंतरच. ते संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचं आणि ते कुठलं आहे ते गरुड देव आहेत. पडशी ना पाय पाणी पडलंय पाय घसत. हे बघा इथं हे आहेत गरुड देव. बघू शकता. इथं संत तुकाराम महाराजांचा फोटो आहे. ज्ञानेश्वर महाराज बसलेले ते ज्ञानेश्वर बसले ते काय उपासना तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा 50वी जयंती त्याचं ते लावलं आहे त्यांनी. बघू आता पुजारी येत आहेत तोपर्यंत वाट बघतोय आम्ही. ओके. आज गुरुपौर्णिमा आणि योगायोग आला आहे आमचा. चांगला मस्त दिवस आहे. पण दिवस पण खूप छान आहे. मी आज आलो आहे विठोबाच्या दर्शनाला, विठोबा रुक्माईच्या दर्शनाला आलो आहे. किती योगायोग आहे बघा. पाऊस तर एवढा आहे पूर्ण भिजले आम्ही. पूर्ण कपडे भिजलेले आहेत. पाऊस खूप एवढा पाऊस भरला ना. पण देवाने पण परीक्षा बघितली सकाळी माझी. पूर्ण हा एक हात पूर्ण माझा दुखत होता सकाळी. मला हा एक हात पूर्ण दुखतंय अजून नाही दुखतंयच. हा पूर्ण एक हात दुखत होता. हा पायाला चमक मारते खाली. आणि भाकरी करताना अशी डोळ्यावर झापडत होती. बसले मी की मला जाऊच वाटत नव्हतं पुढे. पण काय योगा म्हटलं आज नाही जायचं. तर नाही ब्राह्मणाला फोन केला जा म्हणलं चला. एक मन जा, एक मन पाठी खेचत होतं, एक मन पुढं नेत होतं. म्हणलं चला काही होऊ दे पण जाणार. म्हणतं पाऊस असू दे काही असू दे पण जाणार आज. बघूया आता गुरु येतात ते पुजारी येतात ते वाट बघूया. छान वाटतं ना आतमध्ये. ते भारी वाटते. आतमध्ये उघडल्यानंतर दिसणार आहे. तर तुम्ही पण दर्शन घ्या. पंढरपूरला जाता पण इथून तुम्हाला पंढरपूर पाहून होणार आहे. इथून तुम्हाला दर्शन भेटणार आहे. आपण काय पंढरपूरला तर जाणं होतंय नाही होतं ते माहीत नाही. कुठून मी लय लांबून आले दर्शनासाठी. जवळ नाहीच आहे. आमच्या आईच्या तिकडे लय जवळ मंदिर आहेत. हनुमंताचं मंदिर आहे, विठोबा रुक्माईचं आहे, परत राधाकृष्णाचं आहे, रामवर्धानीचं पण आहे, परत हनुमंताचं आमच्या दरवाज्यातच आहे, विठोबा रुक्माईचं आहे, गणपतीचं आहे. सगळे मंदिर आमच्या गावात आहेत. सगळे. कुठे असं गाव सोडून बाहेर जायलाच नको आहे. पण आपण कुठे बाहेर शहरा ठिकाणी राहतो म्हटल्यावरती मंदिरं शोधत जावं लागते. आता आतमध्ये एंट्री देतात का नाही काय माहिती. ते काकाने सांगितले का नाही. हो ते काकांना त्यांचं घर तरी माहिती काय माहिती नाही. हां कशाला मी कालचेच घातलेत. काल कपडे म्हणजे 2 मिनटंच संभवला आणायला जायचं नाही. गेली होती तेव्हाच घातलं आहे. पाऊस पण भरून आला. इथून सतीवरून आलो आहे. सतीवरून हे बघा विठोबा रुक्माईचं मंदिरात त्या काकीने उघडलं गाभारा. मी इकडची पोपळीची. हां पण तिकडं कुठं मंदिर नाही ना जवळ. म्हटलं इथं ब्राह्मणाने सांगितलंय ना. तर विठोबा रुक्माईला हे करायचं, तुळशी व्हायचं, नारळ हे करायचं आणि दर्शन घ्यायचं. म्हणून म्हटलं जावं. एवढं पाऊस एवढा होता तरी आले. किती ठेवलं ना पंचपाल. तर बघू शकता तुम्ही लागूनच.
कर पूजा कर.